ब्लॉग वटसावित्री. फेरे वडाभोवती की आयुष्यभर एकमेकांच्या मनाभोवती. विश्वास, प्रेम, आदर आणि कृतज्ञतेने फुलणारा नातांचा एक प्रामाणिक वेध. सत्यवानाला मृत्यूच्या दारातून परत आणणारी सावित्री. लहानपणापासून आपण ही कथा ऐकत आलो आहोत. वटसावित्री आली की वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा, दोरा, पूजा, व्रत आणि सत्यवान सावित्रीची आठवण. पण आज मनात एक वेगळाच प्रश्न आला. खरंच वडाच्या झाडाभोवती फेरे मारणं महत्त्वाचं आहे की आयुष्यभर एकमेकांच्या मनाभोवती प्रेम, विश्वास आणि आदराचे फेरे घालणं अधिक महत्त्वाचं आहे? आज पहाटे सोमवार आणि पौर्णिमा म्हणून सहजच महादेवाच्या मंदिराकडे पाय वळले. महादेवाच्या शेजारी देवीचं मंदिर. मंदिराच्या प्रांगणात एक भला मोठा डौलदार, शेकडो वर्षाचा साक्षीदार वाटणारा वटवृक्ष. शेजारी पिंपळाचं झाड. एरवी शनिवारी पिंपळाभोवती प्रदक्षिणा घालणारे अनेक भक्त दिसतात, पण आज दृश्य काही वेगळंच होतं. सुंदर साज शृंगार केलेल्या सौभाग्यवती स्त्रिया, त्यांच्यासोबत त्यांचे जीवनसाथी. हातात पूजा साहित्य, ओठांवर मंत्र, मनात श्रद्धा आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण भक्ती, सात्विकता आणि मंगलमय ऊर्जेने भारलेलं होतं. त्या स्त्रियांच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहताना त्याचा अर्थ नव्याने उमगला. मंगळ म्हणजे शुभ, सूत्र म्हणजे धागा. 2 मनांना, 2 आयुष्यांना, 2 कुटुंबांना प्रेम, विश्वास, आदर आणि जबाबदारीच्या धाग्याने जोडणारं मंगळसूत्र. त्या वडाभोवती प्रदक्षिणा घालताना त्या फक्त दोरा गुंडाळत नव्हत्या, त्या मनोमन आपल्या नात्याचा धागा अधिक मजबूत व्हावा अशी प्रार्थना करत होत्या. त्या क्षणी असं वाटलं जणू शिव पार्वती, विष्णू महालक्ष्मी, विठ्ठल रुक्मिणी आणि सत्यवान सावित्री यांच्या आशीर्वादाने ते वातावरण भारलेलं आहे. क्षणभर साक्षात देवच भूलोकावर अवतरले आहेत असं वाटलं. पण त्या संपूर्ण दृश्यात माझ्या मनात सर्वात जास्त कृतज्ञता निर्माण झाली ती एका अज्ञात व्यक्तीसाठी, ज्याने कित्येक वर्षापूर्वी हा वटवृक्ष लावला असेल. आज त्याच्या सावलीत शेकडो स्त्रिया प्रार्थना करत होत्या, शेकडो कुटुंब एकत्र येत होती, शेकडो श्रद्धा फुलत होत्या. एक छोटंसं रोपटं आज कितीतरी पिढ्यांच्या श्रद्धेचं प्रतीक बनलं होतं. तेव्हा मनात एक विचार आला. काही लोक झाडं लावतात आणि नकळत अनेक पिढ्यांच्या संस्कृतीला, श्रद्धेला आणि नात्यांना सावली देऊन जातात. सत्यवान सावित्रीची कथा फक्त मृत्यूवर मात करण्याची कथा नाही, ती विश्वासाची कथा आहे, समर्पणाची कथा आहे, धैर्याची कथा आहे, निष्ठेची कथा आहे आणि एका नात्याला पूर्ण मनाने जगण्याची कथा आहे. आज आपणही वटसावित्री साजरी करतो, पण कधीकधी वाटतं आपण परंपरा जपत आहोत की तिच्या मागचा अर्थ विसरत आहोत. आज सोशल मीडियावर अनेक सुंदर जोडपी दिसतात. प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, ॲनिव्हर्सरी, व्हॅकेशन, मॅचिंग आउटफिट्स, ट्विनिंग, परफेक्ट स्माईल. हे सगळं सुंदर आहे, पण फोटोच्या पलीकडेही एक वास्तव असतं. तिथे मतभेद असतात, गैरसमज असतात, अपेक्षा असतात, अहंकार असतो, अनादर असतो, कधी अबोला असतो, कधी शंका असते, कधी द्वेष, राग असतो, कधी मीच का हा प्रश्न असतो आणि हळूहळू नात्याचा श्वास कमी होऊ लागतो. वटवृक्ष एका दिवसात मोठा होत नाही, त्याला मुळं रुजवावी लागतात, वादळं झेलावी लागतात, ऊन पाऊस सहन करावा लागतो, मगच तो हजारो लोकांना सावली देतो. संसारसुद्धा असाच असतो. खरं तर वटपौर्णिमा तेव्हाच सार्थकी लागते जेव्हा आयुष्यभराची साथ देण्यासाठी जोडलेली 2 मनं, 2 आत्मे एकमेकांच्या आयुष्याची बाग फुलवत राहतात, एकमेकांच्या स्वप्नांना पाणी घालतात, एकमेकांच्या गुणांना खतपाणी घालतात, एकमेकांच्या जखमांवर प्रेमाचा हात ठेवतात, एकमेकांच्या आनंदात मनापासून सहभागी होतात आणि आव्हानांच्या काळात एकमेकांचा हात अधिक घट्ट धरतात. तेव्हा 2 व्यक्तींचा संसार जीवनाचा सुंदर उत्सव बनतो. मला वाटतं अशाच नात्यांचा संसार वटवृक्षासारखा असतो, ज्यांच्या मुळांमध्ये विश्वास असतो, खोडामध्ये आदर असतो, फांद्यांमध्ये प्रेम असतं, पानांमध्ये कृतज्ञता असते आणि सावलीमध्ये
आयुष्यभर एकमेकांना दिलेला आधार असतो. काही महिन्यांपूर्वी द मॅजिक हे पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकाने एक गोष्ट शिकवली, कृतज्ञता. विशेष म्हणजे त्या पुस्तकात नात्यांसाठीही स्वतंत्र सराव दिलेला आहे. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे दोषांपेक्षा गुण दिसतात. तिथे अपेक्षांपेक्षा स्वीकार वाढतो. अहंकारापेक्षा प्रेम मोठं होतं. म्हणून वटसावित्रीचा खरा संदेश वर्षातून एकदा वडाभोवती दोरा गुंडाळण्यात नाही, तर दररोज त्या नात्याभोवती विश्वासाचा धागा गुंडाळण्यात आहे. दररोज प्रेमाचा एक फेरा मारण्यात आहे. दररोज आदराचं एक फूल अर्पण करण्यात आहे. दररोज संवादाची एक नवी सुरुवात करण्यात आहे. दररोज धन्यवाद म्हणण्यात आहे. वर्षातून एक दिवस केलेली पूजा सुंदर असते, पण उरलेले 364 दिवस जर आपण प्रेमाने, विश्वासाने, आदराने, संवादाने आणि कृतज्ञतेने जगलो तर प्रत्येक वटसावित्री दिवस होईल. आणि मग वडाचं झाड फक्त मंदिरात उरणार नाही, ते प्रत्येक घरात रुजेल, प्रत्येक संसारात फुलेल, प्रत्येक नात्यात बहरत राहील आणि मनाला सावली देईल. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एकमेकांना बदलण्यापेक्षा एकमेकांना समजून घेऊया. एकमेकांवर जिंकण्यापेक्षा एकमेकांचं मन जिंकूया. कारण नातं 7 फेऱ्याने टिकत नाही, ते सातत्याने दिलेल्या प्रेम, विश्वास, आदर, संवाद आणि कृतज्ञतेने फुलतं. वर्षातून एकदा वडाभोवती दोरा गुंडाळण्यापेक्षा आयुष्यभर एकमेकांच्या मनाभोवती विश्वासाचा धागा गुंडाळणं हेच कदाचित वटसावित्रीचं खरं व्रत आहे. वटपौर्णिमा आणि वटसावित्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया लिहिण्यास प्रोत्साहन, प्रेरणा, ऊर्जा देत असतं. मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.